पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये कलाटणीकारक खुलासा समोर आल्यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे या प्रकरणामध्ये नाव आल्याने राजकीय वादही तितकाच चांगला पेटला। यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वाद पेटलेला पाहिला। अनेक चर्चा ज्या आहेत त्या चर्चांना उधाण आलं, सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आणि यानंतर अजित पवार यांनी हा व्यवहार जो आहे तो रद्द केलेला देखील समजलं। मात्र या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल असलेले दिग्विजय पाटील यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे। खरं तर एक दिवसेंदिवस जे आहे ते अनेक नावं समोर येत आहेत, त्यामध्येच गुन्हा दाखल असलेले हे दिग्विजय पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून खरं तर चौकशीसाठी बोलवण्यात आलेले होते। मात्र दिग्विजय पाटील यांनी आत्तेभावाचं लग्न म्हणजेच जय पवार यांचं लग्न असल्याने चौकशीसाठी त्यांनी जी आहे ती प्राथमिक माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडे दिली आणि आता आर्थिक गुन्हे शाखेकडून खरं तर या दिग्विजय पाटलांना 10 डिसेंबरला चौकशीसाठी बोलवण्यात आले। पुण्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून जे आहे ते दिग्विजय पाटीलांना बोलवण्यात आलेलं आहे आणि दिग्विजय पाटील 10 डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी, सूर्यकांत येवले, दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालाय। त्याचबरोबर शीतल तेजवानी यांना अटक देखील झाली आहे। मात्र आता दिग्विजय पाटलांची जी होणारी चौकशी आहे 10 डिसेंबरला होणाऱ्या चौकशीमध्ये काय धागेदोरे समोर येत आहेत, आणखी काय सत्यता समोर येते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। प्रियंका परदेशी, story.com पुणे।